हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आपल्याला माहीतच आहे 11 ऑगस्ट मंगळवार रोजी जो महारुद्राभिषेक आहे तो ऑनलाईन पार्थिव शिवलिंग पूजन किंवा पार्थिव शिवलिंगचा अभिषेक कसा करायचा व त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर अभिषेक कसा करायचा त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहेच, पण त्या अगोदर आपण पाहणार आहोत की तो अभिषेक करण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर शिवशंकराचा महादेवाचा अभिषेक म्हटलं की त्यामध्ये आपल्याला फळे फुले तसंच बाकी दूध दही वगैरे या गोष्टी तर लागणारच आहेत. त्याबरोबर घरातील आणखी बाकी काही गोष्टी लागतात आणि त्या गोष्टी विसरू नये म्हणून आपण हा व्हिडिओ नक्कीच पाहायला पाहिजे. कारण जर व्हिडिओ आपण अगोदर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आपली कुठली गोष्ट राहिलेली आहे आणि ऐन वेळेला आपण जेव्हा अभिषेक करायला बसू तेव्हा आपल्याला पळापळ करायची गरज नाही किंवा ही गोष्ट राहिली असा विचार करायची गरज नाही. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे जल म्हणजे पाणी अभिषेकसाठी. नंतर आपल्याला लागणार आहेत काळी मिरे, दूध लागणार आहे, दिवा लागणार आहे, तेलाचा आणि तुपाचा दिवा लागणार आहे. नंतर आपल्याला लवंग लागणार आहे आणि अक्षदा म्हणजेच तांदूळ सुद्धा आपल्याला अभिषेकासाठी पाहिजे. इलायची सुद्धा या अभिषेकमध्ये लागणार आहे. तर महारुद्राभिषेकामध्ये जेवढा आपण श्री शंकराला वाहू तेवढ्या गोष्टी कमी आहेत. खडीसाखर लागणार आहे, सुपारी 3 सुपारी म्हटलं मी त्यानुसार 3 सुपारी लागणार आहेत आपल्याला आणि धागा सुद्धा लागणार आहे. हा धागा आपल्याला रिद्धी सिद्धी गणपती बाप्पा आणि शिवशंकरांना अर्पण करण्यासाठी लागणार आहे. जनेऊ पाहिजे, याला जनेऊ असं म्हणतात. हा व्हाईट कलरचा धागा आहे त्याच्यापासून बनवायचा आहे. आणि दुसरे 2 दिवे पाहिजे आपल्याला तुपाचे. नंतर आपण दुसरे अखंड तांदूळ सुद्धा घेणार आहोत जे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. गंध पाहिजे, त्याचबरोबर पिवळं चंदन सुद्धा पाहिजे. शिवजींचं अतिप्रिय पिवळं चंदन आपल्याला लागणार आहे. मध लागणार आहे म्हणजे जसं की हनी. अष्टगंध पाहिजे, अगरबत्ती लागणार आहे, कापूर सुद्धा लागणार आहे आपल्याला या पूजेमध्ये आणि तूप सुद्धा लागणार आहे. तर अशा पद्धतीने एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. नंतर जर कोणाच्या लक्षात आलं नसेल तर मी काही गोष्टी रिपीट सुद्धा करत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एवढं साहित्य भगवान शिवशंकरांचा महारुद्राभिषेक करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. यात मी एक एक गोष्ट जी मी महारुद्र अभिषेक करतेवेळी घेतली होती त्या पूर्ण गोष्टी डिटेल्समध्ये तर दिलेल्याच आहेत आणि इथे व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. असं ऐकून नाही तर पाहून तुमच्या लक्षात नक्कीच येईल की ती गोष्ट काय आहे. आणि काही जणांना जर भाषेचा प्रश्न असेल म्हणजे हिंदीत वगैरे तर ती गोष्ट पाहिल्यानंतर तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की नेमकं हे काय आहे. आणि यामध्ये बरंचसं साहित्य मी टाकायचं किंवा ठेवायचं सुद्धा राहिलं आहे. जसं की बेलपत्र, धोत्र्याचं फूल, दूर्वा, फुले. कारण हा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला होता जेव्हा ते साहित्य माझ्याकडे नव्हतं, पण आपल्याला ते सुद्धा यामध्ये घ्यायचं आहे. आणि असं नाही की कम्प्लिटली एखाद्याला काही गोष्टी भेटत नाहीत जसं की शमीपत्र वगैरे. मला मागच्या पूजेला शमीपत्र भेटलं नव्हतं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला भेटावं असंच नाही. शिवशंकर सुद्धा म्हणतात आणि पंडित मिश्राजी सुद्धा म्हणतात ज्या पूजेमध्ये पूर्ण गोष्टी आहेत असं होऊ शकत नाही. एखादी गोष्ट त्यामध्ये नसली तरी सुद्धा चालते, तरी सुद्धा आपली पूजा संपूर्ण होते असं म्हणतात. पण यामध्ये जेवढ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत तेवढ्या घरामध्ये तर नक्कीच भेटतात किंवा आपल्या घरात तर असतातच. त्यामुळे आपण एवढ्या गोष्टी तरी आणायचा प्रयत्न नक्कीच करावं. कारण खडीसाखर, तूप, दूध, दही, सुपारी, धागा, चंदन वगैरे या गोष्टी. पुन्हा नंतर मध पण भेटतोच. कारण एरवी कुठलाही पंचामृताचा अभिषेक वगैरे करायचं म्हटलं तर आपण या गोष्टी घरात नक्कीच ठेवतो, म्हणून या घरामध्ये गोष्टी आपल्या नक्कीच भेटणार. निरंजन दिवे वगैरे तर असतातच, म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा आपण मनातून शिवशंकरांची अशा पद्धतीने पूजा केली तरी सुद्धा ती पूजा नक्कीच पावन होते. म्हणून हे माझ्याकडे नाही आहे किंवा मी कुठनं आणू असा विचार करण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा नक्कीच करू शकतो. त्यामध्ये आपल्याला तिळे सुद्धा ॲड करायचे आहेत. पण जेव्हा मी बसले होते इथे तेव्हा रेकॉर्डिंगमध्ये ते तिळं नाही आले, पण पूजेमध्ये मी तीळ नक्कीच यूज केले होते. पांढरे तिळ सुद्धा आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहेत, शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला एवढं साहित्य महारुद्र अभिषेकाला लागणार आहे. तर तुम्हाला सुद्धा यावेळेस महारुद्राभिषेक करायची इच्छा असेल तर 11 ऑगस्ट मंगळवार
7 ते 8 ऑनलाईन पंडित मिश्राजीच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह ही पूजा असते, तर ते पाहून आपण ही पूजा नक्कीच करू शकतो. तर तुम्ही सुद्धा पाहून करा. खरंच ही पूजा केल्यावर मनाला सुद्धा खूप जास्त छान वाटते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण श्रावण महिन्याचा शुभारंभ इतका सुंदर करतोय किंवा श्रावण महिन्याची सुरुवात आणि त्या अगोदरच आपण शिवशंकरांची इतकी छान पूजा करणं म्हणजे शिवशंकरांचं स्वागत करणं, शिवशंकरांना आपल्या घरी बोलवणं, या गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि लिटरली खरंच सांगते, खूप छान वाटतं ही पूजा केल्यानंतर. आणि आताचा योगसुद्धा खूप सुंदर आहे. श्रावण महिना सुरुवात होत आहे, त्यामुळे तुम्ही आता तर ही पूजा नक्कीच करायला पाहिजे. तर आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आणखी जर 2 वेळा सांगूनही कुणाला कळलं नसेल की या गोष्टी काय आहेत, तर परत एकदा मी या गोष्टी दाखवून ठेवते, तर ते सुद्धा तुम्ही पहा. एवढं तरी साहित्य घेऊन बसा. गंध आपल्याला शिवशंकरांना पण लावायला लागतो आणि गणपती बाप्पाला सुद्धा, कारण ही पूजा करण्यापूर्वी आपल्याला रिद्धी सिद्धी आणि गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची असते. तर ती कशी ह्याचा सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. कारण मी जसं म्हटलं त्यानुसार अधिक मासामध्ये जी पूजा महारुद्राभिषेक झाला होता, तर तो अभिषेक मी केला होता. तर कसा करायचा असतो आणि काय काय साहित्य लागते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच कळण. अगोदर रिद्धी-सिद्धीची पूजा असते आणि नंतर शिवलिंगाची पूजा असते. नंतर आरती वगैरे नैवेद्य सगळं करून आपल्याला पार्थिव शिवलिंगचं विसर्जन सुद्धा करायचं असतं. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत या व्हिडिओला खूप 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 जास्त शेअर करा आणि माझं सुद्धा या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून कळवा. आणि अजून तुम्हाला याच्याशी रिलेटेड व्हिडिओ हवे असतील तर एकदा प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा. मी महारुद्राभिषेकविषयी 2 ते 3 व्हिडिओ आणखी शेअर केलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये पूर्ण पूजेची माहिती, विसर्जन, पूजा साहित्य वगैरे आहे. पार्थिव शिवलिंग मी कसा बनवला ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे. त्यामुळे एकदा प्रोफाईलला व्हिजिट करून तुम्ही नक्कीच चेक करा की मी पार्थिव शिवलिंग कसा बनवला. आणि मागे अधिक महिन्यात ज्या झालेल्या रुद्राभिषेकमध्ये मी शिवशंकराची पार्थिव शिवलिंगाचा रुद्राभिषेक मी कसा केला ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि नंबर 3 म्हणजे पूजेमध्ये लागणाऱ्या साहित्याचा हा स्पेशल व्हिडिओ. त्यामुळे एकदा प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा आणि चेक करा.